हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार गटाकडून साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। उदयनराजेंविरुद्ध शशिकांत शिंदे सामना रंगण्याची शक्यता। रावेरमधून श्रीराम पाटलांना शरद पवार गटाची उमेदवारी। रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील लढत होणार। विश्वजित कदम विशाल पाटलांसह सांगलीत काँग्रेस नेत्यांची आज बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार। विशाल पाटील अपक्ष उभे राहिल्यास तिरंगी लढत होणार। ठाणे विभाग भाजपसाठी महत्वाचा, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तर ठाण्याची जागा भाजपलाच मिळणार, माजी आमदार नरेंद्र मेहतांचाही दावा। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुरुवातीपासूनच ठरलेला, सांगलीतील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ। काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नवनिर्माण सेनेचा नमोनिर्माण पक्ष झालाय का, संजय राऊतांचा सवाल। तर मुख्यमंत्रीपदासाठी भूमिका बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंवर दबाव असल्याचं भाषणातून दिसत होतं। ईडीच्या चक्रामुळे मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला का, अंजली दमानी यांचा राज ठाकरेंना सवाल। राज ठाकरेंच्या भूमिकेचे मनसेत पडसाद, सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंची पक्षाला सोडचिठ्ठी। राज ठाकरेंच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयानं शिंदे नाराज। जर मिठाचा खडा पडला तर मी कुणाच्या बापाचा ऐकणार नाही, अजित पवारांच्या जुन्या भाषणातील वाक्याचा स्टेटस। किरण सामंतांकडून पोस्ट। भाजपकडून आज 9वी उमेदवार यादी जाहीर होणार। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। साताऱ्यातून कुणाला तिकीट आजच स्पष्ट होणार। प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं, यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद मागतं। आशिष शेलारांची कवितेतून उद्धव ठाकरेंवर टीका। भंडाऱ्याकडे जाताना नाना पटोलेंच्या वाहनाला अपघात, भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानं चारचाकीला हलकी धडक, कुणालाही दुखापत नाही। पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये प्रचार सभा। शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे आज नागपुरात, बैठकांनंतर शिंदे पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार। शिंदेंकडून सभास्थळाचा आढावा। उदय सामंत आज वाशिमच्या दौऱ्यावर, भावना गवळींच्या मनधरणीचा प्रयत्न करणार। तिकीट कापल्यानं भावना गवळी नाराज। निवडणूक आयोगानं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानं काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे सुप्रीम कोर्टात, बर्वेंच्या याचिकेवर आज सुनावणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या नांदेडमध्ये सभा। प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन, महायुतीचे नेते उपस्थित राहणार। वरंद घाट 30 मे पर्यंत बंद राहणार। राष्ट्रीय महामार्गाचं दुपदरीकरण, संरक्षक भिंत आणि आवश्यक उपाययोजनांकरता वरंद घाट बंद ठेवण्याचा निर्णय। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, वादावर तोडगा निघाला नसल्यानं हमाल आणि व्यापारी आक्रमक। राज्यातील 9 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी आणि गारपिटीनं भाजीपाला फळपिकांचं नुकसान। पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद, चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। छत्तीसगडमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली, 14 जणांचा मृत्यू तर काही प्रवासी गंभीर, बचाव कार्य सुरू। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आज गुजरात टायटन्सशी सामना। राजस्थानच्या सवाई मानसिंह मैदानावर दोन्ही संघात लढत होणार। गुजरात राजस्थानचा विजयरथ रोखणार का, याकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।